की minorities in this country are bloodsuckers. They will have to either assimilate and merge with the majority community, or they will have to live at the mercy of the majority community. They will not get any special rights. त्यांचं वी ऑर अवर नेशनहुड डिफाईंड मध्ये लिहिलं आहे की या देशातल्या अल्पसंख्याकांना हे रक्तपिपासू आहेत, यांना एक तर बहुसंख्य समाजाबरोबर विलीन व्हावं लागेल किंवा बहुसंख्याक समाजाच्या दयेवर जगावं लागेल. तर या प्रत्येक हे जे दोन माणसं आहेत मोदी आणि शहा हे लो आयक्यू बुलडोजर आहेत, पण याच्या मागची थेअरी आपण लक्षात ठेवत नाही. गोळवलकर पप्पू ज्या वेळेला लिहून ठेवतो 100 वर्षापूर्वी की minorities in this country are bloodsuckers. They will have to either assimilate and merge with the majority community, or they will have to live at the mercy of the majority community. They will not get any special rights. त्यांचं वी ऑर अवर नेशनहुड डिफाईंड मध्ये लिहिलं आहे की या देशातल्या अल्पसंख्याकांना हे रक्तपिपासू आहेत, यांना एक तर बहुसंख्य समाजाबरोबर विलीन व्हावं लागेल किंवा बहुसंख्याक समाजाच्या दयेवर जगावं लागेल. त्यांना कोणतेही अधिकार मिळणार नाहीत. ही थेअरी आधी लिहून ठेवली जाते आणि नंतर प्रॅक्टिसमध्ये CAA NRC आणलं जातं. तर या प्रत्येक हे जे दोन माणसं आहेत मोदी आणि शहा हे लो आयक्यू बुलडोजर आहेत, हे लक्षात ठेवा. यांची थेअरी आधी कोणीतरी लिहून ठेवली आहे. हे फक्त बुलडोज करतात, हे फक्त बुलडोजर सारखं विध्वंस करत जाणार, ते रेटून देत जाणार. पण थेअरी लिहून ठेवलेली आहे आणि थेअरी लिहून ठेवलेली आहे. हे लो आयक्यू बुलडोजर आहेत म्हणून हे अत्यंत प्रेडिक्टेबल फूल्स आहेत. आपण प्रेडिक्ट करू शकतो की हे पुढे काय करतील, हे याच्यातून पुढे काय करतील, आणि म्हणून आपण तसे फूल नाहीत. आपण लो आयक्यू नाही. आपल्या खांद्यावरचा अवयव आहे आणि तो आपण वापरतो तर आपण आजच त्याची हवा काढून घेणारी उपाययोजना ठरवू शकतो, ब्रेनस्टॉर्मिंग करू शकतो, त्याबद्दल विचार करू शकतो. मला आज मुद्दाम एका राजकीय चरित्राबद्दल जो त्यांचा आयडियोलॉग आहे त्याबद्दल मुद्दाम आज मी खूप सविस्तर व्यवस्थित बोलणार आहे. आणि तो कोण, तर त्याचं वर्णन आचार्य अत्रेंनी स्वातंत्र्य वैरी सावरकर असं केलं होतं. त्या विनायक दामोदर सावरकरांबद्दल मला बोलायचं आहे. आणि काल एक अंधश्रद्धा निर्मूलन करणारे इथं आले होते, पण सावरकर ही एक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे आज मला ते अपेक्षित होतं, खरं येतील तर आपल्याला बोलता येईल. तर ही फार मोठी अंधश्रद्धा आहे. योगायोगाने आज ते बोलण्याचं, जसं काल चंदूभाऊंनी सांगितलं तसं आजही एक दिवस फार योगायोगाचा महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 5 फेब्रुवारी 1948ला 75 वर्षापूर्वी याच विनायक दामोदर सावरकरांना महात्मा गांधींच्या खुनामध्ये आरोपी म्हणून पकडलं होतं. आज अरेस्ट झाली होती आणि मग तर आज ते जास्त संयुक्तिक आहे याबद्दल बोलणं. त्यांची लंगडी बाजू घेण्याचा प्रयत्न करणारे असं म्हणतात की ते विज्ञानवादी होते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या विज्ञानवादी माणसांनी दलितांना शुद्ध करून घेण्यासाठी एक शुद्धी नावाचा यज्ञ काढला होता. अग्निहोत्राचा यज्ञ करायचं, गळ्यात जानवं घालायचं आणि आता हे शुद्ध झाले म्हणायचं. म्हणजे विज्ञानवादी माणूस कर्मकांडाला जन्म घालतो. अजबच विज्ञान आहे. आणि नुसतं कर्मकांडाला जन्म घालत नाही तर ते कर्मकांड केल्याने हा शुद्ध होतो, म्हणजे तो जन्मतः अशुद्ध आहे हे सुद्धा तो मानतो, आणि तरीही याला विज्ञानवादी म्हणायचं. हा विज्ञानवादी माणूस स्वतःच्या भावाच्या मुलाचं लग्न गोपाळ गोडसेच्या मुलीशी विधिवत पद्धतीने लावून देतो, 7 फेरे घेऊन अग्नीच्या भोवती, आणि हा विज्ञानवादी म्हणायचं. त्यामुळे विज्ञानवादाचं जे काही थोतांड आहे ते फक्त काही जणांपुरतं, काही वेळेपुरतं आहे. या माणसांनी असलेली मंदिरं या देशातल्या त्यावेळच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी उघडली नाहीत. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळं मंदिर सुरू केलं, पतित पावन मंदिर. म्हणजे मुळात त्यांना तुम्ही जन्मतः पतित मानता, जे त्या मंदिरात आल्यानंतर पावन होतील. आणि याला मी विज्ञानवादी म्हणू, निदान मी तरी अशा माणसाला विज्ञानवादी कधीही समजू शकत नाही. कारण हे विज्ञानवाद हेच अशा पद्धतीने थोतांड आहे, हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं. बरं, जे मी आज बोलणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचा कागदोपत्री लेखी पुरावा माझ्याकडे आहे. मी 22,000 कागद जगभरातल्या वेगवेगळ्या आर्काइव्हमधून गोळा केलेले आहेत. त्यामुळे या मुद्द्यांबद्दल बेलाशक बाहेर बोला, पुरावे द्यायची जबाबदारी माझी. त्या सगळ्यातले सर्वात पहिले ज्या एका गाण्याने सर्वांना भुरळ घातलेली आहे आणि जे दर वेळेला आपल्याला वारंवार ऐकवलं जातं, ने मजसी ने परत मातृभूमीला.
1906 साली सावरकर ज्यावेळेला लंडनमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांचा मोठा भाऊ बाबाराव सावरकर यांचा मुलगा वारला, प्रभाकर, आणि त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सावरकरांनी त्यांच्या वहिनीला एक पत्र लिहिलं त्यांची शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी. आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की मी तुझ्यासाठी एक विरहगीत लिहून पाठवतोय. आणि त्यात त्यांनी हे लिहिलं, ने मजसी ने परत मातृभूमीला. त्यांनी मातृभूमी म्हणण्याचं कारण असं की त्या मृत झालेल्या लहान मुलाची आई त्या मातेच्या भूमीला मला घेऊन जा असं मला आज वाटतंय. आणि म्हणून त्यांनी ते अख्खं काव्य त्या ठिकाणी लिहिलं. याचा आणि अंदमानचा संबंध नाही. त्यांनी भारताला कधीही मातृभूमी म्हटलं नाही. ते कायम भारत या देशाला पितृभूमी असंच म्हणत आले, ते पितृभू असंच म्हणत आले. अत्यंत पुरुषसत्ताक मनोवृत्तीची ती व्यक्ती होती. त्यांनी कधीही भारताला भारत माता म्हटलं नाही. त्यांनी कायम पुरुष पितृभूमी असंच म्हटलं. या देशातल्या नागरिकांची व्याख्या ठरवण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी एक पुस्तक लिहिलं हिंदुत्व नावाचं 1923 साली. आणि मुद्दाम ते सांगण्याची गरज आहे की 1923 साली हा हिंदुत्व शब्द त्यापूर्वी भारतात कधीही वापरात नव्हता. हा 1923 साली त्यांनी जन्माला घातला. आणि त्यांनी जन्माला घातलेल्या या शब्दाच्या पुस्तकामध्ये, हिंदुत्व या पुस्तकामध्ये लिहित असताना ते पुस्तक त्यांनी टोपण नावाने लिहिलं. आणि ते टोपण नाव होतं एक मराठा. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी या देशातल्या नागरिकांची व्याख्या केली, ज्यात त्यांनी असं म्हटलं की हा देश त्याचाच आहे किंवा तोच भारतीय आहे ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी भारत आहे. म्हणजे त्यांनी ख्रिश्चनांची ही पुण्यभूमी आहे ना, म्हणजे इथली त्यांची मातृभूमी, त्यांची पितृभूमी जरी असली तरी त्यांची पुण्यभूमी ही नाही, कारण त्यांची पुण्यभूमी कुठेतरी दुसरीकडे आहे, भारताच्या बाहेर आहे. मुसलमानांची ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांची ही पुण्यभूमी कुठेतरी मक्का मदिनाला आहे. बुद्धांची पण ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांचीही पुण्यभूमी भारताच्या बाहेर आहे. आणि मग हे सगळे भारतीय नाहीत, मग उरलेले जेवढे आहेत ज्यांची ही पुण्यभूमी आहे तेच भारतीय. यात त्यांनी धर्मांतरित मुस्लिमांना किंवा धर्मांतरित ख्रिश्चनांना सुद्धा भारतीय म्हणण्यास नकार दिला, कारण त्यांनी म्हटलं यांनी धर्मांतर जरी केलेलं असलं तरीही यांची आता पुण्यभूमी मात्र भारताच्या बाहेर आहे. त्यामुळे ही भारतीयत्वाची व्याख्या ठरवली. हे पुस्तक टोपण नावाने लिहिलं. आणि टोपण नावाने लिहिण्यामागचं कारण हे की याच्यावरून जर का उद्या प्रचंड आक्रोश निर्माण झाला, जनतेमध्ये रोष निर्माण झाला, तर हे कुठलं तरी मराठ्यांनी लिहिलं आहे असं सांगून नेहमीच्या सवयीप्रमाणे नामनिराळं व्हायला मोकळे.